भाजप पक्षाची एक ओळख आहे की जेव्हा एखादी निवडणूक लढवली जाते, जिंकली जाते, त्या निकालानंतर ते पुढचं प्लॅनिंग करतात आणि त्यांचं मायक्रो प्लॅनिंग इतकं जबरदस्त असतं की त्याची नेहमी चर्चा होते. आता छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत देखील अशीच मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे आणि या मायक्रो प्लॅनिंगचे दोन चेहरे माझ्यासोबत आहे. एक भागवत कराडजी आणि एक अतुल सावेजी. पहिला प्रश्न तुम्हाला सर, म्हणजे या निवडणुकीत देखील म्हणजे ज्या निवडणुकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे, पण भाजप त्यालाही असं सोपं समजत नाही आणि प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीच्या दृष्टीने पाहतं. संभाजीनगरच्या निवडणुकीची कशी मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे सगळी? आता एक बैठक झाली, अनेक बाहेरचे जे उमेदवार आहेत त्यांना पण बोलवणं, कशी सगळी प्लॅनिंग सुरू आहे? भारतीय जनता पार्टी ही कुठलीच निवडणूक सोपी असं काम करत नाही आणि आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल त्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून त्यावेळेस प्रत्येक बूथला एक बूथ प्रमुख केला होता, त्याला सहप्रमुख केला होता. तीच यंत्रणा पुन्हा व्यवस्थित राबवण्याकरता त्यासाठी आम्ही 22 जे प्रभाग आम्ही लढतोय त्या 22 प्रभागासाठी आमचे काही सहकारी ग्रामीणमधले काही शहरातले जे निवडणूक लढत नाहीत अशांना ती जबाबदारी दिली आहे आणि प्रत्येक बूथला आपली यंत्रणा सक्षम झाली पाहिजे. आपल्याला 51% मतदान त्या बूथवर कसं मिळेल याकरता पूर्ण मायक्रो प्लॅनिंग आम्ही करतोय. त्याच्यात समाजाचं बायफर्केशन असेल, की वोटर्सचं बायफर्केशन असेल किंवा महिलांचं ज्या आमच्या लाडक्या भगिनी आहेत त्यांचं बायफर्केशन, असं त्या पद्धतीने प्रत्येक प्रभागाची रचना आम्ही लावलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा आणि ज्या पद्धतीने विकास मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या छत्रपती संभाजीनगरचा झाला आहे. आपण बघितलं असेल, आज अनेक वर्षापासून रस्त्याचा विषय होता तो त्यांनी मार्गी लावला, कचऱ्याचा विषय असेल तो त्यांनी मार्गी लावला, आज ड्रेनेजचा विषय असेल तो त्यांनी मार्गी लावला आणि त्याच पद्धतीने जो पाण्याचा अति महत्त्वाचा विषय होता त्याला 2019मध्ये 1680 कोटी रुपये देऊन ती योजना मंजूर केली आणि आज ती जवळजवळ 95% काम त्याचं झालेलं आहे. पुढच्या महिन्यापासून कालच्याच पेपरमध्ये दिले की पुढच्या महिन्यापासून त्याचे ट्रायल्स सुरू होतील आणि मुबलक पाणी आपल्या या छत्रपती संभाजीनगरच्या नगरवासियांना मिळेल. आणि अतिशय महत्त्वाचा एक विषय जो आहे तो ह्या बिडकीन DMICमध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दाओस आणि जपानला जाऊन जवळजवळ 52,000 कोटीची गुंतवणूक या छत्रपती संभाजीनगरच्या DMICमध्ये केली आहे, ज्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या शहरातल्या युवकांना नोकरीसाठी किंवा उद्योगासाठी बाहेर जायची गरज पडणार नाही आणि नक्कीच या शहरातल्या युवकांना इकडेच रोजगार मिळेल, इकडेच व्यवसाय करायची संधी मिळेल आणि हे सगळं मान्य देवेंद्रजींच्या आणि त्यानंतर हा शहर वाढणार आहे आणि हे शहर वाढणार तर या शहराला विकसित करण्याकरता केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्राचं शासन असेल, म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्व असेल किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्व, त्याचा या शहराचा महापौर झाला तर उपयोग होईल आणि या शहराचा विकास होईल. बरं, हे जे पालक निवडलेले आहे किंवा प्रभागानुसार किती लोकांची टीम आहे आणि कसं हे सगळं काम करणार? हे 22 लोकांची टीम आहे. हे 22 लोक आपल्या आपल्या प्रभागात जातील, कारण की आम्ही 22च प्रभाग लढतोय. त्या प्रभागामध्ये सगळ्या बूथ प्रमुख, आमचे मंडळ अध्यक्ष, आमचे शक्ती केंद्र प्रमुख या सगळ्यांशी संपर्क करून त्या भागात मायक्रो प्लॅनिंग करतील, मतदारांशी संपर्क करतील. मतदार तिकडून बाहेर गेलेले मतदार असतील तर त्याची यादी तयार करतील, काही लोक गावाला गेले असतील त्यांची यादी करतील, काही नोकरीसाठी बाहेर जातात, अशा सगळ्यांशी संपर्क करून त्यांना मतदानासाठी बोलवण्याकरता आम्ही प्रयत्न करू. आपल्यासोबत भागवत कराड साहेब आहे. सर, जातीय समीकरणं, मग एखाद्या वार्डमध्ये बाहेरच्या आमदाराचा प्रभाव असेल, त्याचे मत गावाकडचे लोक असेल, हे सगळं कसं तुम्ही सगळं नियोजन करणार आहे? कारण या बैठकीत तुम्ही ते सगळं त्यानुसारच सगळ्या लोकांना जबाबदारी दिली. संभाजीनगर शहरामध्ये एकूण 29 प्रभाग आहेत, त्यापैकी फक्त आम्ही 22 लढतोय. या 22 प्रभागाला आम्ही 22 प्रभाग प्रमुख नेमलेले आहेत आणि त्याच्या खाली प्रत्येकात 4-4 वार्ड आहेत. या 4 वार्डामध्ये सुद्धा आम्ही एक टीम तयार केलेली आहे आणि ह्या टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या वार्डामध्ये कुठला समाज आहे आणि कुठला नेता त्या ठिकाणी आहे त्याचं सूक्ष्म प्लॅनिंग उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मागवलेलं आहे आणि लगेच आम्ही महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी निवडणुका नाहीत अशा नेत्यांना इथं बोलवून प्रत्येक समाजाच्या माणसाला त्यामध्ये इन्व्हॉल्व कसं करता येईल आणि त्यांचं मतदान भाजपला कसं पडेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ते हे करत असताना माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली, केंद्र शासनाच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली त्याची सुद्धा माहिती आम्ही जनतेपर्यंत नेऊन या संभाजीनगर शहराला
एक विकसित शहर जर करायचं असेल आणि संभाजीनगरच्या विविध सुविधा द्यायच्या असतील तर नक्कीच केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून करता येतील. हे जनतेला आम्ही पटवून देतो आहे आणि नक्कीच आम्हाला जनता हुशार आहे. जनता जनार्दनच्या माध्यमातून आम्हाला मतदान पडेल आणि मतदान पडून आम्ही जिंकू याची आम्हाला खात्री आहे. आमचं टार्गेट आहे भारतीय जनता पार्टीचा जनतेच्या आशीर्वादाने महापौर झाला पाहिजे म्हणून 60+ आमचं टार्गेट आहे. 60 जागा आम्हाला जिंकायच्यात, 94 आम्ही लढतोय. ह्या सगळ्या गोष्टींना काही नावं देण्यात आली की जे तुम्ही जसं प्रभाग पालक आणि हे हो, सगळं हो, कसं नाव आहेत नियोजन? सुरुवातीला आम्ही 4 ते 5 पालक आहोत, प्रभाग पालक. म्हणजे त्याला प्रत्येकाला 5 ते 6 प्रभाग मिळालेले आहेत. पालकाच्या खाली प्रभाग प्रमुख आणि प्रमुख असे 22 प्रभाग प्रमुख नेमलेले आहेत. त्या प्रभाग प्रमुखाच्या खाली वार्ड प्रमुख आणि वार्ड प्रमुखाची ही टीम आहे. म्हणजे साधारण 5 लोकांची टीम आम्ही बनवली आहे. यामध्ये प्रभाग संचलन समिती सुद्धा आम्ही बनवली आहे. ती साधारण 11 लोकांची आहे. त्यामध्ये बूथ रचना असेल, कोणी लिगल ओपिनियन असेल, खर्च हिशेब करणारा असेल, महिलांची मेळावा घेणारा असेल, युवकांचा मेळावा घेणारा असेल, अनुसूचित जाती मोर्चांचा मेळावा असेल, येणारे जे आमचे लीडर्स आहेत त्यांची त्या प्रभागामध्ये त्यांना म्हणजे प्रवास कसा करायचा असे वेगवेगळे त्यांना कामं वाटून दिलेली आहेत. ते आमचं उद्यापर्यंत आमच्या हातामध्ये येईल. भाजप निवडणुका कसं जिंकतं हे अनेकांना प्रश्न पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचंच उत्तर किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये असेल, कारण एवढी मायक्रो प्लॅनिंग मला नाही वाटत की महाराष्ट्रात आणखी दुसरा कोणता पक्ष करत असेल. म्हणजे प्रभागात येणारा व्यक्ती कोण आहे, कुणाला कुठं न्यायचं आहे, कुणाला कुठं कसं जायचं आहे, त्याच्यासाठी वेगळी टीम आणि कोणत्या समाजाचं कोणत्या प्रभागात वर्चस्व आहे त्या ठिकाणी आपला कोणता नेता जाऊन प्रचार करू शकतो किंवा ती मतं आपल्याकडे कशी वळवता येईल, एवढं मायक्रो प्लॅनिंग भाजप करतंय. आणि या मायक्रो प्लॅनिंगचं रिझल्ट तर 16 तारखेला येणारच आहे. पण संभाजीनगरमध्ये ही सगळी रणनीती भाजप निवडणुका जिंकण्यासाठी करते. आता कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही प्लॅनिंग जबरदस्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.